मी याच्यावरती काल बोललेलो आहे. वक्फ बोर्डासंदर्भातला विषय आमच्यासाठी संपलेला आहे. वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलाचा विषय हा शिवसेनेसाठी संपलेला आहे. त्याच्यावर पुढे इंडिया आघाडी म्हणण्यापेक्षा काही लोक कोर्टात गेलेले आहेत. अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं, ज्येष्ठ कायदेतज्ञ, त्यांनी राज्यसभेतल्या त्यांच्या भाषणात सांगितलं की हे विधेयक हे घटनाबाह्य आणि संविधानाच्या अनेक कलमांची मोडतोड करून बनवलेलं विधेयक, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हे विधेयक टिकणार नाही असं कायदे तज्ञांचं मत आहे. पण शिवसेनेचं याच्यावरती एक स्पष्ट असं भूमिका अशी आहे की आम्ही वक्फ बोर्डाचं जे विधेयक भारतीय जनता पक्षानं आणलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही मतदान केलं. या विधेयकाला या क्षणी कोणताही धार्मिक आधार नाही. हे विधेयक कोणत्याही पद्धतीने जर विचार केला तुम्ही तर समान नागरी कायदा, हिंदुत्व या संदर्भाच्या आसपासही जात नाही. हिंदुत्वाचा संबंधच नाही या विधेयकाचा. या विधेयकाचा संबंध असलाच तर तो इस्टेट आणि प्रॉपर्टीशी आहे. सरकारमधल्या काही लोकांना आणि त्यांच्या उद्योगपतींना, लाडक्या उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटीच्या जमिनी आपल्या घशात घालायच्या असल्यामुळे विधेयक आणलंय आणि आम्ही त्याला विरोध केला. बस, बाकी काही नाही. उदय सामंतचं म्हणणं आहे की तुम्ही गैरसमज पसरवतात मुस्लिम धर्मामध्ये आणि इस्लाममध्ये. पाहायला गेलं तर तुमची जी मतं आहेत महायुतीला पडणार आहेत. नाही, हे जे उदय सामंत मुस्लिम धर्माची गैरसमजाविषयी जे बोलतात ते मौलवी आहेत का? त्यांना मुस्लिम धर्म एवढा माहिती आहे, एवढं प्रेम आहे? ते मौलवी आहेत का मुल्ला आहेत? कोण आहेत ते? कोणी कोणाविषयी गैरसमज पसरवत नाही. मुस्लिमांच्या संपत्तीचं व्यापारीकरण करण्यासाठी हे विधेयक आलेलं आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे. त्यातलं काही जमिनी भविष्यात सामंतांच्या घरात गेला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे मंत्र्यांच्या, सामंत हे प्रतीक आहे. प्रत्येकाचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या महत्वाच्या जमिनी आणि संपत्तीवरच आहे आणि म्हणून या सगळ्यांनी त्या बिलाला पाठिंबा दिला. हे तुम्हाला भविष्यामध्ये कळणार. अमित शहांच्या भाषणामध्ये हे वारंवार आलेलं आहे, आम्ही जमिनी विकू. त्याला घटनेचा आधारच नाही जमिनी विकण्याला. अशा प्रकारे जमिनी विकू असं ते म्हणतायत. कोणासाठी जमिनी विकू? कोण घेणार? चर्चा देखील जमिनीवरती आता डोळा आहे का? आरएसएसच्या मुखपत्रामध्ये ऑर्गनायझरने जो लेख मागे घेतला त्यांचं म्हणणं की जुना लेख होता. जुना लेख असला तरी ते पोटात होतं ते ओठावर आलं ना. मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेतल्यावर चर्चेस, ख्रिश्चनांच्या जमिनी, पारशांच्या जमिनी, देरासर, देवस्थानांच्या जमिनी, अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे. अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे आणि हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातल्या देवस्थानाच्या प्रत्येक धर्माच्या जमिनी हे ताब्यात घेऊन त्याच्यावरती आपल्या उद्योगपतींना टॉवर्स उभे करण्याची संधी देईल. राऊत साहेब, अमेरिकेत सध्या जे घडतं आहे, राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक होऊन अवघे 2 महिने उलटत नाहीत, तोच ट्रम्प यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांना उद्योगपती एलन मस्क यांची ट्रम्पशी असलेली युती मान्य नाही आणि तो असंतोष अमेरिकेच्या रस्त्यावर पाहायला मिळतो. अमेरिकेच्या जनतेचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जसं दिसलं तसं आता अमेरिकेत दिसतंय. अमेरिकेतल्या 50 राज्याची जनता, 50 राज्यातली जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अडाणी त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले. आणि कोणाला वाटत असेल की अमेरिकेत जे घडले ते भारतात घडणार नाही, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते होणार. हा देश विकला जातो जसं अमेरिका एलन मस्कला विकली जाते
तसं हा देश मोदी आणि अमित शहाच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय आणि वक्फ बोर्डाचं बिल ही त्याची एक महत्वाची पायरी आहे. सर्व काही अडाणींच्या घशात जात आहे, हे स्पष्ट दिसतं. धारावीपासून वक्फ बोर्डापर्यंत. एलन मस्कला सुद्धा त्याच पद्धतीनं अमेरिका विकली जाते ट्रम्पकडून. आणि या देशामध्ये सुद्धा, या देशातल्या राज्यात गावागावामध्ये सुद्धा अमेरिकेप्रमाणे लोक रस्त्यावरती उतरून क्रांतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. नाही, पण राऊत साहेब, जो आक्षेप आहे तो उद्योगपती एलन मस्क यांचा सरकारी धोरणांमध्ये असलेला मग आमच्याकडे नाही का? हस्तक्षेप म्हणजे पहिला जो निर्णय झाला सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात, तो जो हस्तक्षेप वाढतो आहे त्याला जास्त विरोध आहे. म्हणजेच उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळेच तो हस्तक्षेप करू शकतो ना एलन मस्क. तसं या देशामध्ये 2 किंवा 4 उद्योगपती या देश चालवत आहेत, हस्तक्षेप करतायत. त्यांच्या सोयीनं धोरणं बदलली जात आहेत, कामगार कायदे बदलले जात आहेत. त्यांच्यासाठीच आहे ना. लोक रस्त्यावरती देशात सुद्धा येणार आहेत. हिंदुस्थानमध्ये सुद्धा अमेरिकेतल्या 50 राज्यात ज्याप्रमाणे जनता रस्त्यावर उतरली आहे, उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही. या देशात सुद्धा तेच घडणार आहे. म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी 2025चा काळ पूर्ण करतील का, मला शंका वाटते. 3000 ने मार्केट कोसळलेलं आहे. याचा परिणाम जो आहे हा? मार्केट शेअर मार्केट सेन्सेक्स 3000 अंशांनी हो. कोसळलं. हो, पण मोदी परदेशात आहेत, फिरतायत. त्यांना देशामध्ये काय कोसळलंय याचं काय पडलंय? हे 20,000 कोटीच्या अलिशान विमानातून फिरतायत. परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठ्या मारतायत आणि त्यांचे अंधभक्त इथे बघा मोदींचं परदेशात काय स्वागत होत आहे. परदेशामध्ये कोणत्याही प्रधानमंत्री गेला तरी असंच स्वागत होतं आमचं. तो देशाच्या प्रधानमंत्र्यांचे स्वागत आहे, मोदीचं नाही. एकनाथ शिंदेच्या काळातील एक प्रकल्प होता जो कोयना काल मी त्याच्यावर बोललो. नाही, पण राऊत साहेब, माणिकराव कोकाटेंनी जे त्यांनी विधान केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याबद्दल काय विरोधकांचं मत आहे की माफी मागायला पाहिजे. सर टेरिबली मार्केट डाउन हुआ है आज इंडिया का। टेरिबली मार्केट डाउन हो गया है, लेकिन टेरिबली मार्केट डाउन होने का कोई असर मोदी और शाहजी के ऊपर नहीं दिखता है। अमेरिका में जिस प्रकार से लोग सड़क पर उतरे, क्यों? जो एक वहां अलायंस हुआ है, प्रेसिडेंट ट्रंप एंड एलन मस्क में एक अलायंस हुआ है और एलन मस्क पूरा देश कंट्रोल कर रहा है। पूरा शेयर बाजार वहां का उद्योग, वहां की फाइनेंस, हमारे देश में भी यही हो रहा है। शेयर बाजार से लेकर पूरा आर्थिक जो क्षेत्र है वो एक उद्योगपति मोदी जी और अमित शाह 3 लोग कंट्रोल कर रहे हैं। अमेरिका के 50 स्टेट में 50 स्टेट में लाखों लोग सड़क पर उतरे हैं डेमोक्रेसी बचाने के लिए। हमारे देश में भी जल्द ही, मुझे लगता है, मुझे विश्वास है, इस देश को बचाने के लिए, इस देश का डेमोक्रेसी बचाने के लिए, इस देश का फ्रीडम बचाने के लिए हमारे देश में भी इस प्रकार से रिवोल्यूशनरी कदम लोग उठा सकते हैं। सर, इंडियन सेबी ने जो काम नहीं किया वो यूएस ने किया हुआ। अदानी का तो 4,000 था 1,500 पे आ गया सर। नहीं, हमको उनसे सबक लेनी चाहिए। डेमोक्रेसी क्या है? हमारे देश के लोग अभी भी अंधभक्त बने हैं। जब उनकी वो अंधभक्ति की नशा उतर जाएगी तो पता चलेगा हमारे हाथ में, हमारे पॉकेट में कुछ नहीं बचा है, सब कुछ अड़ाने लेकर चले गए। किया था कि अभी मुस्लिम के बाद क्रिश्चियन का नंबर है कि उनकी सबका नंबर है। के बाद कल जब उद्धव जी ने कहा तो मुस्लिमों भाजपा कह रही है कि they are copy। क्या कॉपी क्या है? उद्धव जी अगर कोई सच का, राहुल गांधी। अगर सच का कोई कॉपी करता है तो उनका स्वागत करना, झूठ का कॉपी नहीं करना चाहिए। जो झूठी बातें हैं उनका कॉपी हम कभी नहीं करेंगे। ये तो सच है। आपने जो वक्फ अमेंडमेंट बिल लाया है, वो 2 लाख करोड़ की जो प्रॉपर्टी है वक्फ बोर्ड की, वो मोदी और शाहजी और बीजेपी हड़पाना चाहती है, अपने उद्योगपति को देना चाहती है, आपस में बांट लेना चाहती है। हमने उसके खिलाफ वोट किया है। आज मुसलमानों की प्रॉपर्टी गई है, कल क्रिश्चियन कम्युनिटी की प्रॉपर्टी जाएगी। ये 100% सच है। आरएसएस का मुखपत्र में आया है ना उनका मन में क्या है। फिर पारसी, जैन, बुद्धिस्ट, कल ये लोग बुद्ध गया पर भी दावा बोल डालेंगे।
कल ये चैत्यभूमि पर जाएंगे बीजेपी के लोग, और उस समुद्र के बाजू में जो जमीन है पूरी वो लेके जाएंगे चैत्यभूमि में। ये कुछ भी कर सकता है। तो जो कहा है उद्धव जी ने, राहुल गांधी जी ने, वो कहने की जरूरत नहीं है, लोगों को मालूम है। ये पूरे जमीन के भूखे लोग हैं। रावसाहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की काही जण मस्करी करायचे, पद्मनाथ मंदिर पे भी मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण नरेंद्र मोदींनी मंदिरही उभारलं, नरेंद्र आणि मोदी लोकार्पणही झालं त्याचं. हे जे एसएनसी आहेत, एसएनसी, त्यांना इतिहास माहित नाही, ते एक नंबरचे खोटारडे आहेत. ते कधी बेळगावच्या आंदोलनात नव्हते आणि म्हणतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते कुठे नव्हते. बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होते. मोदी कुठे होते हो? मोदी अमित शहा कुठे होते अयोध्येच्या आंदोलनात? भूमिगत. हे कायम भूमिगत असतात. भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोकला खात असतात. आम्हाला सांगा, तुम्ही कुठे होतात? माझ्यावर चार्जशीट आहे, तुमच्यावर आहे. मी सीबीआय कोर्टासमोर 10 वेळा जाऊन आलो, तुम्ही गेलात? तारीख नाही बघा, ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची. मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. ही घोषणा शिवसेनेची आहे. त्याला माहित नसेल त्या माणसाला. नाही, पण ते म्हणतात की ही मस्करी केली गेली. ही मस्करी नाही, हे पण आमचा मोदींनी दबाव. मंदिर उभं अहो, केलं. मोदी काहीच उभारू शकत नाही. मोदीने देश विकण्याचंच काम करू शकतात. कुठे मंदिर? सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारलं. त्या गांडूंच्या सहकार्यानं नाही उभारलं, जे पळून गेले. खोटं बोलतात ते. चला, धन्यवाद. की मराठी भाषा वापरासंदर्भात मनसेनं सुरू केलेलं आंदोलन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्त थांबवलंय. ते म्हणाले, पण मराठी मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. बघा, तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे कॅफेमध्ये काय चालतं.